केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. हे शब्द कानावर पडताच मन नकळत शांत होतं. या एका ओळीतच भक्ती, भाव, माधुर्य आणि श्रद्धा यांचा सुंदर त्रिवेणी संगम झाला. असा नामातील गोडवा शब्दात उतरवणारे कवी म्हणजेच रमेश अणावकर. केशवा माधवा एका क्षणातून जन्मलेलं अजरामर गीत. सुमन कल्याणपूर यांचे पती रामानंद कल्याणपूर हे गायक नसले तरी संगीताची उत्तम जाण असणारे होते. एकदा त्यांनी अणावकरांना सहज म्हटलं, अणावकर, एखादं असं भक्तिगीत लिहा की ते उद्या प्रत्येकाच्या ओठावर आपोआपच यायला हवं. योगायोग असा की त्याच दिवशी संगीतकार दशरथ पुजारी यांनी त्यांना नवीन गाण्यासाठी बोलवलं. पुजारींनी 2-3 चाली ऐकवल्या. त्यातील एक चाल अणावकरांना खूपच भावली. त्या चालीतील शब्द शोधताना अणावकरांना रोज सकाळी देवघरात उच्चारले जाणारे मंत्र आठवले. केशवाय नमः, माधवाय नमः. या शब्दांचा नाद, गोडवा आणि भक्तिभाव त्यांच्या मनात उतरला आणि क्षणाचाही विलंब न लागता कागदावर झरझर शब्द उमटले. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. या गीतातील गोडवा आमच्या पिढीलाच नव्हे तर पुढील पिढीलाही भावलाय. म्हणूनच नुकताच संगीत क्षेत्रात पाऊल टाकू लागलेला आमचा नातू ध्रुव यालाही हे गीत खूपच आवडलं. हे गीत म्हणण्याचा तो प्रयत्न करतो. त्याच्या गळ्यातील गोड सूर आणि चिमुरडे हातातील ही संवादिनी केशवा माधवा भगवंताच्या या गीतातून आपल्याशी संवाद साधू इच्छिते. त्याचा हा पहिलाच प्रयत्न आपणास नक्कीच आवडेल अशी आशा करते. तर आता ऐकूया ध्रुवच्या गोड गळ्यातून केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा.